आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पुरीमधील श्री जगन्नाथजींचे मंदिर अर्थात धाम कसे बनले? ओरिसा प्रांतामध्ये एक इंद्रदमन नावाचा राजा होता। तो भगवान श्रीकृष्णजींचा अनन्य भक्त होता। एका रात्रीला श्रीकृष्णजींनी राजाला स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की जगन्नाथ नावाने माझे एक मंदिर बनव। श्रीकृष्णजींनी हेही सांगितले की त्या मंदिरामध्ये मूर्तीपूजा करायची नाही, केवळ एका संताला ठेव, जो दर्शकांना पवित्र गीतानुसार ज्ञानाचा प्रचार करेल। समुद्र तटावर ते स्थानही दाखवले जेथे मंदिर बनवायचे होते। सकाळी उठल्यावर राजा इंद्रदमनने आपल्या पत्नीला सांगितले की आज रात्री भगवान श्रीकृष्णजी दिसले, मंदिर बनवण्यासाठी सांगितले आहे। राणी म्हणाली, शुभ कार्याला उशीर का? सर्व संपत्ती त्यांनीच दिलेली आहे, त्यांनाच ती समर्पित करण्यात विचार काय करायचा? श्रीकृष्णजींनी स्वप्नामध्ये समुद्र किनाऱ्यावर दाखवलेल्या स्थानावर राजाने मंदिर स्थापन केले। मंदिर तयार झाल्यानंतर समुद्री तुफान आले आणि मंदिर पडले। येथे एक मंदिर होते, याचे निशाणही उरले नाही। असे राजाने 5 वेळा मंदिर उभारले, 5ही वेळा समुद्राने पाडले। राजाने निराश होऊन मंदिर न उभारण्याचा निर्णय घेतला। न जाणो कोणत्या जन्माचा समुद्र प्रतिशोध घेत आहे असा तो विचार करू लागला। खजिना रिकामा झाला तरीही मंदिर तयार झाले नव्हते। काही काळ लोटल्यानंतर पूर्ण परमेश्वर, कबीरदेव, ज्योतिनिरंजन, काल याला दिलेल्या वचनानुसार राजा इंद्रदमन जवळ आले आणि म्हणाले की हे राजा, आता तू मंदिराची उभारणी कर। यावेळी समुद्र, मंदिर, महाल तोडणार नाही। राजा म्हणाला की संतजी, माझा आता यावर विश्वास नाही। मी भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूजींच्या आदेशाने मंदिर बनवत आहे। श्रीकृष्णजी समुद्राला रोखू शकत नाही आहेत। 5 वेळा मंदिर बनवले आहे असा विचार करून की भगवान माझी परीक्षा घेत असतील, परंतु आता कोशागारातील सगळी संपत्ती संपल्यामुळे मी परीक्षा देण्यायोग्य देखील राहिलेलो नाही। आता मंदिर बनवणे माझ्या आवाक्यातली बाब नाही। यावर परमेश्वर कबीर साहेब म्हणाले की हे इंद्रदमन, ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे तोच हे सर्व कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहे, अन्य कोणताही प्रभू नाही। मला त्या परमेश्वर यांची वचन शक्ती प्राप्त आहे। मी समुद्राला थांबवू शकतो, स्वतःला लपवून सत्य सांगत आहेत। राजा म्हणाला की संतजी, श्रीकृष्णजी यांच्यापेक्षा कोणी प्रबळ प्रभू असेल यावर माझा विश्वासच नाही। जेथे समुद्राला तेही थांबवू शकले नाही तर त्यांच्या समोर आपले काय सामर्थ्य आहे? माझा यावर विश्वास देखील बसत नाही आणि मंदिर, महाल उभारण्या एवढी माझी आर्थिक स्थिती देखील राहिलेली नाही। संत रूपामध्ये आलेले कबीरदेव, कबीर परमेश्वर म्हणाले की हे राजन, जेव्हा मंदिर उभारण्याचे तुझ्या मनात येईल तेव्हा तू माझ्याजवळ ये। अमुक स्थानावर माझे वास्तव्य आहे। यावेळी समुद्र मंदिरास तोडणार नाही असे सांगून प्रभू निघून गेले। त्या रात्री प्रभू श्रीकृष्णजींनी राजा इंद्रदमनला पुन्हा दर्शन दिले आणि म्हणाले की हे इंद्रदमन, आता पुन्हा एक वेळा तू मंदिराची, महाल रचना कर। तुझ्याजवळ संत रूपात जे आले होते त्यांच्याशी संपर्क साधून मदतीची याचना कर। ते कोणी सामान्य संत नाहीत, त्यांच्या भक्तिशक्तीचा कोणताही अंत वा आरंभ नाही। राजा इंद्रदमन जागा झाला आणि स्वप्नातील सगळा वृत्तांत त्याने राणीला सांगितला। राणी म्हणाली की हे प्रभूंचे बोल असतील तर तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका। प्रभू श्रीकृष्णाच्या मंदिराची पुन्हा उभारणी करा। राणीचे सद्भावनायुक्त बोल ऐकून राजा म्हणाला की आता तर कोशागारही पूर्ण रिकामा झालेला आहे। जर मंदिर उभारले नाही तर प्रभू अप्रसन्न होतील। मी तर धर्मसंकटात सापडलो आहे। राणी म्हणाले की माझ्याजवळ काही दागिने आहेत, त्यातून मंदिराची सहज उभारणी होईल। तुम्ही ते दागिने घ्या आणि प्रभूंच्या आदेशाचे पालन करा। असे म्हणत राणीने आपल्या कक्षामध्ये ठेवलेले आणि परिधान केलेले सगळे दागिने काढून प्रभूंच्या निमित्ताने पतीच्या चरणी समर्पित केले। राजा इंद्रदमन त्या स्थानावर गेला जेथे संतरूपी परमेश्वर यांनी त्याला यायला सांगितले होते। अपरिचित संत म्हणजेच कबीर प्रभूंचा शोध घेऊन राजाने समुद्राला रोखण्याची प्रार्थना केली। प्रभू कबीर, कबीर देवजी यांनी सांगितले की ज्या दिशेने समुद्राच्या लाटा येतात त्या दिशेला समुद्र किनारी एक चौथरा बनव। त्यावर बसून मी प्रभूची भक्ती करेन आणि समुद्राला थांबवेन।
राजाने कारागिरांकडून एका मोठ्या दगडाला चौथऱ्यासारखा आकार दिला. परमेश्वर कबीर साहेब त्या स्थानावर बसले. 6व्यांदा मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला. त्याच वेळी नाथ परंपरेतील एक सिद्ध महात्मा तेथे आले. नाथजी राजाला म्हणाले की, हे राजा, तू एक अत्यंत उत्कृष्ट मंदिर बनवत आहेस. त्यामध्ये मूर्तीची स्थापना देखील करावी लागेल. मूर्तीशिवाय मंदिर कसले? हा माझा आदेश आहे. राजा इंद्रदमन हात जोडून म्हणाला की, हे नाथजी, प्रभू श्रीकृष्णजींनी मला स्वप्नामध्ये दर्शन देऊन मंदिर बनवण्याचा आदेश दिला होता आणि सांगितले होते की या महालात मंदिरात मूर्तीही ठेवायची नाही आणि पाखंड पूजाही करायची नाही. राजाचे भाष्य ऐकून नाथजी म्हणाले की, स्वप्ने कधी खरी होतात काय? माझ्या आदेशाचे पालन कर आणि चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या मूर्तीची अवश्य स्थापना कर, असे सांगून नाथजी जलपान न करता निघून गेले. राजाने भयभीत होऊन चंदनाचे लाकूड मागवून घेतले आणि कारागिराला मूर्ती बनवण्याचा आदेश दिला. श्रीकृष्णजींच्या एका मूर्तीची स्थापना करण्याचा आदेश श्रीनाथजींचा होता. नंतर इतर गुरु संतांनी राजाला सल्ला दिला की प्रभू एकटेच कसे काय राहतील? ते तर बलरामाला नेहमी सोबत ठेवत होते. एक जण म्हणाला की सुभद्रा तर भगवान श्रीकृष्णजींची लाडकी बहीण होती. आपल्या बंधूंशिवाय ती कशी काय राहू शकेल? शेवटी 3 मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी 3 कारागिरांची नियुक्ती केली गेली. मूर्ती तयार होताच त्यांचे तुकडे तुकडे झाले. अशा प्रकारे 3 वेळा मूर्ती भंग पावल्या. राजा अत्यंत चिंतातूर झाला. तो विचार करू लागला की माझ्या भाग्यामध्ये हे यश व पुण्यकर्म नाही. मंदिर बनते, तुटून जाते. आता मूर्ती बनवल्या, त्या देखील तुटत आहेत. नाथजी देखील रुष्ट होऊन गेले आहेत. मूर्ती भंग पावत आहेत. असे जर मी त्यांना म्हटलो तर ते म्हणतील की राजा ढोंग करत आहे. मला ते शाप तर देणार नाहीत ना? चिंताग्रस्त राजाने आहार घेतला नाही की रात्रभर त्याला झोप लागली नाही. सकाळी बेचैन अवस्थेमध्ये राजा राजदरबारामध्ये गेला. त्यावेळी पूर्ण परमात्मा कबीरदेव कबीर प्रभू एका 80 वर्षीय कारागिराचे रूप घेऊन राजदरबारात उपस्थित झाले. कमरेवर एक थैली अडकवलेली होती, ज्यामध्ये आरी म्हणजे करवत बाहेर आलेली स्पष्टपणे दिसत होती. त्यावरून न सांगताच ते कारागीर असल्याची ओळख पटत होती. त्यांच्या थैलीत इतरही हत्यारे, वाकस, रंधा भरलेले होते. कारागिराच्या वेशातील प्रभू राजाला म्हणाले की मी असे ऐकले आहे, प्रभूंच्या मंदिरासाठी तुम्ही बनवत असलेल्या मूर्ती पूर्ण होत नाहीत. मी 80 वर्षांचा वृद्ध झालो आहे आणि 60 वर्षांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. चंदनाच्या लाकडाच्या मूर्ती प्रत्येक कारागीर बनवू शकत नाही. जर आपली आज्ञा असेल तर हा सेवक उपस्थित आहे. राजा म्हणाला की हे कारागीर, तुम्ही म्हणजे माझ्यासाठी स्वतः भगवानच कारागीर बनून आलेले आहात असे वाटते. मी अत्यंत चिंतित होतो. कोणी अनुभवी कारागीर मिळाला तर समस्येचे निराकरण होईल असा विचार करत होतो. तुम्ही लवकरात लवकर मूर्ती बनवून द्या. वृद्ध कारागिराच्या रूपामध्ये आलेले कबीरदेव म्हणजे कबीर प्रभू म्हणाले की राजा, मला एक दालन म्हणजे खोली द्या. तेथे बसून मी प्रभूची मूर्ती तयार करेन. मी आतून दरवाजा बंद करून घेऊन स्वच्छतेसह मूर्ती बनवेन. जेव्हा मूर्ती तयार होतील तेव्हाच दरवाजा उघडेल. जर मध्येच कोणी दरवाजा उघडला तर जेवढ्या मूर्ती बनलेल्या असतील तेवढ्याच राहून जातील. यावर राजा म्हणाला, जसे आपणास योग्य वाटेल तसे करा. मूर्ती बनवता बनवता 12 दिवस झाले. तेव्हा नाथजी आले. नाथजीने राजाला विचारले, इंद्रदमन, मूर्ती बनवल्या का? राजा हात जोडून म्हणाला की महात्माजी, आपल्या आज्ञेचे पूर्ण पालन केले गेले आहे, परंतु माझे दुर्भाग्य आहे की मूर्ती बनवून होत नाही. अर्धी बनताच तुकडे तुकडे होतात. नोकराकडून मूर्तींचे तुकडे मागवून नाथजींना विश्वास देण्यासाठी दाखवले. नाथजी म्हणाले की मूर्ती अवश्य बनवायच्या आहेत. आता बनव, मी पाहतो कशा मूर्ती तुटतात. राजा म्हणाला, नाथजी, प्रयत्न केला जात आहे. प्रभूंनी पाठवलेला एक अनुभवी 80 वर्षांचा कारागीर बंद खोलीमध्ये मूर्ती बनवत आहे. त्याने सांगितले आहे की मूर्ती तयार झाल्यावर तो स्वतः दार उघडेल. जर कोणी मध्येच दार उघडले तर मूर्तींचे जेवढे काम झाले आहे तेवढेच राहील. आज त्याला मूर्ती बनवणे सुरू करून 12 दिवस झालेत. ना तर बाहेर आला आहे, ना जलपान, ना अन्न सेवन केले आहे. नाथजी म्हणाले की मूर्त्या पाहिल्या पाहिजे, कशा बनवत आहे. बनल्यानंतर काय बघणार? ठीक बनल्या नसतील तर ठीक बनवू, असे बोलून नाथजी राजा इंद्रदमनला सोबत घेऊन
त्या खोली समोर गेले जेथे मूर्ती बनवली जात होती आणि आवाज दिला, कारागीर, दार उघड. अनेक वेळा आवाज दिला, परंतु दार उघडले नाही आणि जो खटखटचा आवाज येत होता तोही बंद झाला. नाथजी म्हणाले की 80 वर्षाचे वृद्ध सांगत आहात, 12 दिवस अन्न पाणीही घेतले नाही, आता आवाजही बंद आहे, कुठे मृत्यू तर झाला नाही? धक्का मारून दरवाजा तोडला गेला. पाहिले तर 3 मूर्त्या ठेवल्या होत्या. तिन्हींचे हाताचे व पायाचे पंजे बनवले नव्हते. कारागीर अंतर्धान पावला होता. मंदिर बनवून तयार झाले. दुसरा पर्याय नाही पाहून आपल्या हट्टावर अडून नाथजी म्हणाले, अशाच मूर्तींची स्थापना करा. असे वाटते की प्रभूला हेच मान्य असेल. श्रीकृष्ण स्वतःच मूर्तींना बनवून गेलेत. मुख्य पंडितांना शुभमुहूर्त काढून दुसऱ्या दिवशीच मूर्तींची स्थापना केली. सर्व पंडित, मुख्य पंडित, राजा, सैनिक आणि श्रद्धाळू मूर्त्यांमध्ये प्राणस्थापना करण्यासाठी निघाले. पूर्ण परमेश्वर कबीरदेव एका शूद्राचे रूप घेऊन मंदिराच्या मुख्य दाराच्या मधोमध मंदिराकडे तोंड करून उभे राहिले. अशी लीला करत होते जसे त्यांना माहीतच नाही की प्रभूंची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्यांची सेना येत आहे. पुढे पुढे मुख्य पंडित चालत होता. परमेश्वर तरीही दरवाजाच्या मध्येच उभे राहिले. जवळ येऊन मुख्य पंडिताने शूद्र रूपामध्ये उभे परमेश्वर यांना असा धक्का मारला की ते दूर जाऊन पडले आणि एकांत स्थानी शूद्रलीला करत बसले. राजासह सर्व श्रद्धाळूंनी मंदिरात जाऊन पाहिले तर सर्व मूर्तींनी दाराजवळ उभ्या असलेल्या शूद्र रूप परमेश्वर यांचे रूप धारण केले होते. ही लीला पाहून उपस्थित सर्व व्यक्ती आश्चर्यचकित झाले. मुख्य पंडित म्हणू लागला, प्रभू क्रोधित झाले आहेत, कारण मुख्य दार त्या शूद्राने अशुद्ध केले आहे. त्यामुळे सर्व मूर्तींनी शूद्र रूप धारण केले आहे. मोठे अनिष्ट झाले आहे. काही वेळानंतर मूर्ती वास्तविक रूपामध्ये आल्या. त्यानंतर अनेक वेळा गंगाजलाने स्वच्छ करून प्राणप्रतिष्ठा केली गेली. कबीरदेव म्हणाले की अज्ञान आणि पाखंडीपणाची चरमसीमा बघा. कारागीर मूर्तीचा भगवान बनतो, नंतर पुजारी किंवा अन्य संत त्या मूर्तीरूपी प्रभूमध्ये प्राण टाकतात, म्हणजेच प्रभूला जीवन दान देतात. तेव्हा ते माती किंवा लाकडाचे प्रभू कार्य सिद्ध करतात. वारे पाखंड्यांनो, चांगलेच मूर्ख बनवले प्रभूप्रेमी आत्म्यांना. मूर्ती स्थापना झाल्यानंतर काही दिवसांच्या पश्चात जवळजवळ सुमारे 40 फूट उंच समुद्राच्या लाटा, ज्याला समुद्री वादळ म्हणतात, अतिशय वेगाने मंदिराच्या दिशेने येऊ लागल्या. समोर कबीर परमेश्वर ओट्यावर म्हणजे चौथऱ्यावर बसले होते. आपला एक हात वर केला जसा आशीर्वाद देतात. समुद्र जागच्या जागी थांबला, जसा पर्वत उभा राहिला. पुढे नाही येऊ शकला. ब्राह्मणाचे रूप धारण करून समुद्र आला आणि ओट्यावर बसलेल्या प्रभूंना म्हणाला की हे भगवन, तुम्ही माझी वाट मोकळी करा, मी हे मंदिर तोडणार आहे. प्रभू म्हणाले की हे मंदिर नाही, हा तर महाल आश्रम आहे. त्यामध्ये विद्वान पुरुषाचे वास्तव्य असेल, तसेच पवित्र गीताजीचे ज्ञान दिले जाईल. आपणाला याचा विध्वंस करणे शोभा देत नाही. समुद्र म्हणाला की मी हे मंदिर अवश्य तोडणारच. प्रभू म्हणाले की जा, कोण रोखत आहे? समुद्र म्हणाला की मी विवश झालो आहे, आपली शक्ती अपार आहे, मला वाट द्या प्रभू. परमेश्वर कबीर साहेबजींनी विचारले की तुम्ही असे का करत आहात? ब्राह्मण रूपात उपस्थित समुद्र म्हणाला की जेव्हा श्रीकृष्ण त्रेतायुगामध्ये श्री रामचंद्र यांच्या रूपामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी मला अग्निबाण दाखवून बरे वाईट म्हणत अपमानित करत रस्ता मागितला होता. मी त्याचा प्रतिशोध घेण्यास जात आहे. परमेश्वर कबीरजी म्हणाले की प्रतिशोध तर आपण पूर्वीच घेतला आहे, आपण द्वारिका नगरीला तर बुडवलेले आहे. समुद्र म्हणाला की मी अजून पूर्णतः बुडवू शकलेलो नाही, अर्धी राहिली आहे. त्यावेळी देखील एक प्रबळ शक्तियुक्त संत समोर आला होता, ज्या कारणाने मी द्वारकेस पूर्णपणे सामावून घेऊ नाही शकलो. आता देखील प्रयत्न करत आहे, परंतु तिकडे जाऊ शकत नाही. तिकडेही मला बांधून ठेवण्यात आले आहे. तेव्हा परमेश्वर कबीरदेव यांनी सांगितले की तेथे देखील मीच पोहोचलो होतो, मीच ते अवशेष वाचवले होते. आता जा आणि शेष राहिलेल्या द्वारकेस पण गिळंकृत कर, परंतु ते स्मृतीस्थळ सोडून दे, जेथे श्रीकृष्णजींच्या शरीरावर अंतिम संस्कार केला होता. श्रीकृष्णजींच्या अंतिम संस्कार स्थळावर अत्यंत विशाल मंदिर बनवले गेले. ते स्मृतीस्थळ प्रमाण बनून राहील की वास्तवात श्रीकृष्णजींचा मृत्यू झालेला होता, तथा पंचभौतिक शरीर सोडून ते गेले होते. नाहीतर भावी काळामध्ये म्हणतील की श्रीकृष्णजींचा मृत्यूच झालेला नव्हता.
आज्ञा प्राप्त करून शेष द्वारिकाही समुद्राने बुडवली. परमेश्वर कबीरजी म्हणजे कबीरदेव यांनी सांगितले की आता तू यापुढे कधीही हे जगन्नाथ मंदिर तोडण्याचा प्रयत्न करू नको, तथा या महालापासून दूर निघून जा. प्रभूंची अशी आज्ञा मानून प्रणाम करून मंदिरापासून समुद्र सुमारे 1.5 किलोमीटर मागे हटला. अशा प्रकारे श्री जगन्नाथजींचे मंदिर अर्थात धाम स्थापित झाले आहे.